सध्याच्या चढाओढीच्या युगात आपल्याला आपली नैतिकता कायम ठेवून कर्म करत करतच आपलं जीवन सार्थकी लावायचं आहे. स्पर्धेच्या नावाखाली भ्रष्ट आचरण न करता शुद्धाचरण करायचं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला श्रेयस मार्ग कोणता ते सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आता पुढचा 24वा श्लोक आहे. काय म्हणतोय अजून बघा. नभस्पृशन् दीप्तमनेकवर्णं व्याप्ताननं दीप्तविशालनेत्रम् दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशाला भिडलेली तुमची वासलेली मुख आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेलं हे रूप पाहून माझं मन भयानं व्यथित झालं आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हे विष्णू भगवान, नभस्पृशत्वाम, तुमचं कसं आहे, तुम्ही आकाशाला स्पर्श करताय हो. दीप्तम अनेक वर्णन, दैदिप्यमान अशा अनेक वर्णांनी युक्त आहात. व्याप्ताननम, सगळी मुखं तुमची अशी पसरली आहेत. दीप्त विशाल नेत्रम, प्रकाशमान असं विशाल तुमचे नेत्र आहेत. आणि अशा त्वाम दृष्ट, म्हणजे अशा तुम्हाला पाहून प्रव्यथित अंतरात्मा, अंतःकरण भयभीत झालं आहे अशा मला धृतीम शमम च विंदामी, धैर्य किंवा शांती मिळत नाही आहे, सापडत नाही आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता काय झालं आहे, अर्जुन भीतीने पूर्णपणे गडबडून गेला आहे आणि तो तसंच वर्णन परत 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 करतो आहे. बघा या श्लोकात तो काय म्हणतो आहे, आपलं विशाल रूप एवढं भव्य आहे की ते आकाशाला स्पर्श करत आहे. आकाशाला आता ज्याच्या उंचीचं वर्णन आपल्याला नीट करता येत नाही ना, समजत नाही. आपणही म्हणतो ना की डोंगराची शिखरं इतकी उंच आहेत की ते आभाळाला टेकली आहेत. आता वस्तुतः आभाळाला तर काहीच टेकू शकत नाही ना, कारण आकाश नावाची वस्तूच नाही हो. आकाशी वस्तू नाही आहे, ती केवळ पोकळी आहे, अवकाश आहे, दुसरं काहीच नाही. पण आपण जेव्हा आकाशाकडे पाहतो तेव्हा काय होतं, आकाश जर निरभ्र असेल, स्वच्छ असेल, तर आपल्याला अगदी त्याचा निळा रंग मोठा आकर्षक वाटतो. काय छान रंग आहे असं वाटतं. आणि त्या रंगाला आपण आकाशी रंग असं सुद्धा म्हणतो, स्काय ब्लू असंही म्हणतो. पण शास्त्र असं सांगतं की असं काही नाही हो. आपली दृष्टी किती दूरवर पोचते ना, याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे आपली दृष्टी जाऊ शकत नाही. मग तिथून ती परत फिरते. या परत फिरण्याची जी क्रिया आहे ना, तिलाच ऑप्टिकल इल्युजन किंवा दृष्टीभ्रम असं म्हणतात, ऑप्टिकल इल्युजन. आणि तिथं आपल्याला निळ्या रंगाचा भास होतो. संत मंडळी असं सांगतात की भगवान विष्णू किंवा श्रीराम, श्रीकृष्ण हे निळसर रंगाचे होते. म्हणजेच काय होतं, सामान्य दृष्टीच्या टप्प्यात येणारे नव्हते, असा त्याचा अर्थ असतो. पुढे सांगतोय, दीप्त अनेक वर्णम, मला तुम्ही अनेक रंगाचे दिसते हो असं तो म्हणतोय. भास होतोय मला असं. कधी कधी तुमचं रूप लाल दिसतंय, कधी पिवळं दिसतंय, कधी श्यामवर्णी दिसते, कधी निळंसुद्धा दिसते हो. आणखी कसं आहे, व्याप्ताननम, तुमची तोंडं अशी वाचलेली आहेत, जबडा वाचलेला आहे. म्हणजे एखादा प्राणी जेव्हा दुसऱ्या प्राण्याला खाण्यासाठी धावतो ना, तेव्हाच त्याचा जबडा कसा वाचलेला असतो, तसं तुमचं तोंड वाचलेली आहे असं म्हणतायत. दीप्त विशाल नेत्रम, आणि तुमचे डोळे कसे आहेत, चकचकीत आहेत, लाल भडक डोळे झालेले आहेत, चकचकीत. आणि तुम्हाला पाहून माझं अंतःकरणसुद्धा व्यथित झालं आहे, भीतीग्रस्त झालं आहे. माझा आत्मा भीतीग्रस्त झाला आहे असं तो म्हणतो आहे. पण आत्म्याला मंडळी कधीच भीती वाटत नाही बरं का. म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की मी अतिशय भयभीत झालो आहे. आता खरं म्हणजे अर्जुन अतिशय सूर होता हो, त्यात काही शंकाच नाही आहे. त्याचं पण काय होतं, जेव्हा असं काहीतरी दिसतं ना आपल्याला की त्याचं स्वरूप काही लक्षातच येत नाही, तेव्हा भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे ना, त्यात काही शंकाच नाही. म्हणून तो काय म्हणतो आहे, माझी धृती म्हणजे धैर्य आणि माझं मोडून गेलं हो. आता कसली शमम, कसली शांती मला मिळणार, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याच्या म्हणण्याचा उद्देश काय आहे की भगवंत मी करायला एक गेलो आणि झालं भलतंच हो. मला असं वाटतं की तुमचं छान छान रूप पाहायला मिळेल म्हणून मीच तुम्हाला विनंती केली की विश्वरूप दर्शन दाखवा म्हणून. आणि आता काय झालं हो भयंकर आहे. अहो हे रूप माझ्यासकट सगळ्या जगाला जाळून टाकणार आहे असं वाटतंय मला. आणि म्हणून अर्जुन पुढच्या श्लोकात म्हणते बघा, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर प्रसन्न व्हावं असं भगवंतांना तो विनवणी करतो आहे. आता या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांना विष्णू असं म्हटलं आहे बरं का. विष्णूसुद्धा एक वैदिक देवता आहे, आपल्याला माहिती आहे.
विश्वाचं पालनपोषण करणारी ही देवता आहे अशी निश्चितपणे वैदिक भावना आहे. आता भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, हे सगळे त्यांचेच अवतार आहेत असंही मानलं जातं की नाही. विष्णू शब्दाची दुसरी एक व्युत्पत्ती आहे बरं का. लांब लांब टांगा टाकत चालत जाणारा तो विष्णू अशी होते. आणि खरोखर हो, या अनंत परमेश्वराने जर टांग टाकायची ठरवली ना, तर सर्व अनंतालाच व्यापून टाकेल की नाही. म्हणून विष्णूचा अर्थ सर्वव्यापी तत्व, सर्वांना सामावून घेणारं तत्व असाही होतो. पण अर्जुन भगवंतांना आठवण देतो, अहो आपण तर सगळ्यांना सामावून घेणारे आहात, सगळ्यांचं पालनपोषण करणारे आहात. आपणच जर असा क्रूरपणा करायला लागला तर कसं काय चालायचं. म्हणून मी घाबरलो आहे. 25व्या श्लोकात अर्जुन काय म्हणते बघा. दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुख आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझं संतुलन राखू शकत नाही. सर्वच बाजूंनी मी गोंधळलेलो आहे. द्रष्टा करालाने अकराळ विक्राळ दाढा असलेली आणि कसं कालानल संदीपानी प्रलयकाराचा अग्नी जसा असावा ना तसं प्रज्वलित झालेली मुखाने दृष्टवा. तुमची मुखं कशी आहेत तशी प्रज्वलित झाली आहेत. दिशा न जाणे, त्यामुळे मला काय होते, मला दिशाच कळेनाशे झाले तो की कुठली दिशा कुठे आहे काही समजेनासे झाले. शर्म एवच लभे, तसंच मला सुख समाधान काही लाभत नाही हो. म्हणून हे देवेश जगन्निवास प्रसिद्ध, म्हणून हे देवेशा जगन्निवासा तुम्ही आता प्रसन्न व्हावं माझ्यावर, असं तो म्हणतो आहे. भगवंतांच्या अतिशय उग्ररूपाचे वर्णन आहे बरं का. द्रष्टाकाराला आणि अकराळ विकराळ दाढा असलेली अशी ती विशाल मुखं आणि कालानल संदीपानी. अर्जुन म्हणतो अहो प्रलयकालाचा अग्नी पेटल्यासारखं वाटते हो. आता प्रलयकालाची संकल्पना सगळ्या धर्मात आहे बरं का, सगळ्या धर्मात आहे. फक्त थोडे फरक आहे त्याच्यात, एवढंच आहे. प्रलयकाल आला म्हणजे काय होतं, सूर्या इतकाच हजारो सूर्य एकदम पेटावे ना असं प्रकाश आणि आग निर्माण होते. त्या आगीमुळे ह्याच्यामुळे काय होतं, त्या प्रकाशामुळे पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू आणि घरंसुद्धा जळून जाऊ लागतात. त्यामुळे काय होतं की पृथ्वी सगळी नाहीशी व्हायला लागते. आता आपल्याला असं वाटेल की हल्लीची पूर्वीची घरं ठीक आहे हो, आता हल्लीची घरं तर पोलादाची असतात, सिमेंट कॉन्क्रीटनी बांधलेली असतात, ती कशी काय जळतील. कॉन्क्रीटचं घर तर जळूच शकत नाही. मंडळी असं नाही आहे. बघा ना, हिरोशिमावर पहिला ॲटम बॉम्ब पडला जगातला 1945 साली. त्यावेळचं वर्णन वाचलं तर लक्षात येईल की तिथल्या ज्या कॉन्क्रीटच्या इमारती होत्या की नाही त्यासुद्धा सगळं कॉन्क्रीट वितळून त्या खाली पडल्या असं दिसतं आपल्याला. अहो ज्वालामुखीमध्ये प्रचंड दगडांचा सुद्धा रस होतो, तिथे कॉन्क्रीटची काय कथा आहे. कशाला. अगदी काही वर्षापूर्वी बघा अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर त्या अतिरेक्याने 2 विमानं आपटवली होती, आपल्याला आठवत असेल. तिथेसुद्धा तिथं दृश्य आपल्याला आज त्याचे यूट्यूबमध्ये उपलब्ध आहेत. त्यात काय झालं बघा, अतिशय मजबूत लोखंड, पोलाद आणि कॉन्क्रीटच्या त्या बिल्डिंग होत्या, पण या प्रचंड आगीमध्ये ते सगळं वितळलं आणि त्या दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या की नाही, झाल्या. हे खरंच आहे. आणि मग काय होतं, या प्रलयाच्या वेळेला प्रचंड सूर्यप्रकाश सगळे सर्वत्र आगी लागतात. अतिउष्णतेमुळे काय होतं, पृथ्वीच्या पोटात जो लाव्हा रस आहे ना त्याला चालना मिळते आणि मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर भूकंप व्हायला लागतात, ज्वालामुखी पेटायला लागतात, सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टी नाहीशी होऊ लागते. या उष्णतेमुळे काय होतं, सगळे समुद्र आटून जातात आणि त्याची वाफ होते अशी वर्णनं येतात किंवा असं म्हटलं जातं. आणि शेकडो वर्ष हे सगळं चालू राहतं. ही उष्णता, आग, भूकंप, ज्वालामुखी हे सगळं अनेक वर्षांनी थांबतं आणि मग त्या समुद्राच्या पाण्याचं रूपांतर काय होतं, ढगात झालेलं असतं, ते पृथ्वीवर बरसायला लागतात. शेकडो वर्ष अशी अतिवृष्टी पृथ्वीवर होत असते असं म्हटलं जातं आणि त्यात जवळजवळ सगळी पृथ्वी बुडून जाते हो. आणि मग पुढे काय होतं, पुढे मग आता आपल्या पुराणात असं सांगतात की एक मनु निर्माण झाला. आता पाश्चात्य लोकांची जी पुराण आहेत त्याच्यामध्ये नोहाची कथा येते. दोन्ही कथा बऱ्याचशा सारख्या आहेत बरं का. कथा काय आहे की हा जो मनु होता आपल्याकडचा, त्याने काय केलं, त्यांनी एक होडी तयार केली. त्या होडीमध्ये 2 माणसं म्हणजे मानवांची एक जोडी, प्राण्यांच्या काही जोड्या, काही हरणं, असं सगळं एकत्र केलं आणि तो ती होडी घेऊन निघाला आणि हिमालयाच्या टोकाला त्याने होडी बांधली, कारण तिथपर्यंत सगळं जग बुडून गेलं होतं असं म्हणतात. असं लिहिलं आहे पुराणांमध्ये. तसंच त्यांच्या पुराणामध्ये काय येतं की नोवाने ती होडी त्यांच्याकडच्या कुठल्या तरी एका उंच शिखराला बांधली
आणि मग काय झालं, काही वर्षांनी हा पूर ओसरायला लागला, काही शतकांनी. आता तो इतके शतकं तो कसा जगला हा प्रश्नच आहे, पण ते गोष्टी ते विचारायचं नसतं. आणि पुढे काय झालं मग, जसा पूर उतरला तशी तशी ती होडी परत जमिनीवर आली. आणि मग काय झालं, पुन्हा सगळं जीवन सुरू झालं हळूहळू हळूहळू. असं तर आता सांगितलं जातं, असं त्यात लिहिलं जातं, हे खरंच आहे. जीवसृष्टी पुन्हा वाढते. आता हे जसं वर्णन आहे ना, त्याचप्रमाणे ही आग ओकणारी भयमुख आणि भयंकर करकर वाजणाऱ्या दाढा असं वर्णन अर्जुन करतो आहे. कारण काय आहे, या भीतीमुळे मी इतका भ्रमित झालो आहे असं तो म्हणतो आहे की माझ्यासमोर मागे पुढे कोणती दिशा आहे तेच मला समजत नाही, तेच मला समजत नाही. आता मंडळी, मग आपल्यालासुद्धा काळ, वेळ आणि दिशा यांची एवढी सवय झालेली असते ना, वास्तुशास्त्रातसुद्धा दिशा कोणती विचारात घेतलं जातं बरं का. आपल्याकडे बघा ना, आपल्याकडेसुद्धा घराचा दरवाजा पूर्व दिशेला असणं चांगलं असं म्हटलं जातं की नाही. अगदी एक साधा अनुभव आपल्याला प्रत्येकाला येतो. रात्री आपण झोपी जातो, आपल्याला मध्येच जाग येते. पहिल्यांदा माणूस काय करतो, दिवा लावून बघतो घड्याळाकडे किती वाजले. किंवा आता हल्ली काय करतात, मोबाईल बाजूला ठेवतात, मोबाईलमध्ये बघतात की किती वाजले. आणि मग जरा 2-3 वाजलेले दिसले की बरं वाटतं, किंवा छान आहे म्हणजे चला अजून 2-4 तास झोपायला मिळणार आहे. पण समजा तुम्ही रोज सकाळी 5-6ला उठता आणि 5-6 वाजलेले दिसले तर काय होतं, एकदम माणूस गडबडून जागा होतो ना, की अरे 6 वाजले उठलं पाहिजे, 5 वाजले उठलं पाहिजे. आता तेव्हा असं वाटतसुद्धा नाही हो, कदाचित हे घड्याळ काल संध्याकाळीच बंद पडलं असेल, त्यामुळे काय झालं असेल ते संध्याकाळचे काल संध्याकाळचे 5 किंवा 6 वाजले ती वेळ दाखवते हो. पण असं नाही वाटत, इतकी आपल्याला वेळेची सवय झालेली असते. हे अगदी खरं आहे. तसंच बरोबर दिशांचं सुद्धा आहे बघा, हे अगदी खरं आहे. आता आपल्या घरात काही पूजा असली आणि आपण एखाद्या गुरुजीनं बोलावलं, पूजा सुरू करण्यापूर्वी गुरुजी काय विचारतात, अरे तुमच्या घरात पूर्व दिशा कुठली हो, मग आपण दाखवतो ही पूर्व, ही पश्चिम वगैरे वगैरे. कित्येक लग्नाच्या हॉलमध्ये सुद्धा भिंतीवर लिहिलेलं असतं की पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा वगैरे वगैरे. हे फार महत्त्वाचं आपल्याकडे मानलं जातं, सगळ्या जगात मानलं जातं. या दिशांच्या संदर्भात ना एक गोष्ट वाचली होती बरं का, तुम्हालाही कदाचित आवडेल म्हणून सांगतो. काय होतं, पूर्वी होकायंत्र नव्हतं आणि तेव्हा समुद्रावर सफर करणारे जे खलासी असत ना, ती जहाजं कशी होती, शिडांची जहाजं. आणि मग जेव्हा अगदी मिट्ट अंधार असायचं ना, अमावस्येची रात्र वगैरे, तेव्हा तर ध्रुवतारासुद्धा दिसत नाही हो. तेव्हा ध्रुवतारा देखील दिसत नाही. समजा धुकं असलं किंवा समुद्रावर खूप, तर ध्रुवतारा दिसत नाही. आणि मग काय व्हायचं, मग माणसाला तर काही दिशाच समजत नसे कुठली ते. आणि मग शिडांची जहाजं भरकटत जायची कुठेतरी. त्यामुळे त्या जहाजाची फार पंचायत व्हायची, आपण आलो कुठल्या दिशेने, जायचं आहे कुठल्या दिशेला, काहीच ज्ञान होत नसे. त्यामुळे मग ते नाविकसुद्धा गोंधळून जात असत. मग असं सांगतात त्या गोष्टीमध्ये असं येतं की पूर्वीच्या काळी काय असतं, शिडाच्या जहाजांना बराच वेळ लागत असे एका देशातून दुसऱ्या देशात जायला किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला. म्हणून त्यांच्याकडे धान्याचा साठा पुष्कळ असायचा. आणि धान्य पुष्कळ असल्यामुळे साहजिकच उंदीरही पुष्कळ असायचे जहाजामध्ये. असं आपल्याला माहिती आहे, इंग्रजीमध्ये म्हणसुद्धा आहे की एखादं जहाज बुडायला लागलं की पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात. म्हणजे उंदीर जहाजामध्ये होते हे सगळं सत्य आहे ना. आणि मग उंदीर बरेच असायचे म्हणून प्रत्येक जहाजावर एक मांजरसुद्धा पाळलेलं असायचं बरं का. जुन्या इतिहासात असं दिसतं की ब्रिटिश नेव्हीने पाळलेली मांजरं होती हो जहाजावर, मांजरं असायचीच. मग अशा वेळेला हे खलाशी लोक काय करायचे, अशी जेव्हा गडबड व्हायची की दिशा समजत नाही, तेव्हा त्यातल्या एखाद्या मांजराला उचलून ते आणून ठेवायचे कुठे, डेकवर. आता डेकवर आणून ठेवलं की मांजर गडबडून जायचो, कारण त्याला ते समुद्र घोंगावणारा वारा याची काही सवय नसते. पण मांजराची गुप्जत सवय आहे बघू, त्याला एक गुप्जत ज्ञान आहे. कुठलं माहिती आहे, ते काय करायचं, मग बोटीवर बरोबर डेकवर जाऊन तिथे ज्या दिशेने आपण आलो ना त्या दिशेला तोंड करून बसायचं. म्हणजे मग सगळ्यांना समजायचं की ह्या दिशेने आपण आलो, म्हणजे जमिनीवरून आलो की नाही, ते जमिनीवरून कुठल्या दिशेने आलो ते मांजर दाखवायचं. ही मांजरा ज्ञान असतं. म्हणून बघा ना, आपल्यालाही अनुभव येतो की आपण एखाद्या मांजराचं पिल्लू पिशवीत घालून लांब नेऊन सोडतो. आता पिशवीतलं बाहेरचं दिसत नाही ना काही, पण मांजराला सोडलं आपण घरी यायच्या आधी मांजर पोचलेलं असतं. का बरं, कारण त्याला दिशेचं ज्ञान बरोबर असतं ना. आणि म्हणून मांजरांचा असं उपयोग करून घेत असत असं दिसतं, दिशा समजत असे. त्यामुळे अर्जुन इथे अतिशय गडबडलेलं दिसतो आहे आपल्याला, की त्याची गडबड सगळी उडाली हो. हे विशाल रूप पाहिलं चारी बाजूनी, त्यामुळे काय होते, त्याला दिशा, काळ, वेळ काहीच समजत नाही. आणि तुम्हाला पण एक गोष्ट सांगून ठेवतो बरं का, समजा तुम्ही एखाद्या गावाला गेलात आणि तुम्हालासुद्धा पूर्व दिशा कोणती, पश्चिम दिशा कोणती काही लक्षात येत नाही आहे. अशा वेळेला काय करावं माहिती आहे, त्या गावातल्या कुठल्याही शंकराच्या मंदिरामध्ये जा. कारण शंकराच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असतं बरं का. शंकराची जी पिंडी आहे ना, त्याला खालती एक शाळुंका असते, त्यातून आपण शंकराला जर पाणी वाहिलं तर शाळुंकेतून ते वाहत असतं. ते ज्या दिशेला वाहतं ना
ती उत्तर दिशा असते त्या गावातली, कारण तशीच त्याची रचना केलेली असते, त्यामुळे ते सोपं पडतं. असं अर्जुन काय म्हणतो आहे, त्यामुळे मला शर्म लाभत नाही. आता इथे शर्मचा मराठी अर्थ नाही घ्यायचा, म्हणजे मला शरम वाटते किंवा वाटत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. ह्या भयानक दृश्यामुळे मी घाबरलो आहे आणि माझी सुखशांती हरपली असं त्याला म्हणायचं आहे, दुसरं काहीच नाही. हो, हे कालचित्र आहे. हो बघा ना, काळ हा कसा आहे, सगळ्यांना समान पातळीवर आणणारा आहे. जिथे रंगराव कोणी नाही, शूर भित्र हा काहीच भेद राहत नाही. सर्व रूपं घेण्याला निघालेल्या अकराळ विकराळ कळे काळाचे वर्णन चाललं आहे. आणि असं काय होतं, त्याचं जे आकलन आहे ना, ते आपली माणसाची मर्यादित बुद्धी करूच शकत नाही. हो, करूच शकत नाही. माणसाचा विवेक आणि विचारसुद्धा पूर्णपणे गोंधळून जातो आणि मग तिची आपली आगतिकता समजते. हो, आपण किती क्षुद्र आहे ते समजतं. आपल्या सामर्थ्याच्या मनबुद्धीच्या मर्यादा लक्षात येतात माणसाच्या. या भव्यतेपुढे आपण किती क्षुद्र आहोत या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो बरं का. आणि अशा प्रचंड विशालतेचा जबाबदार असणाऱ्या या परमात्म्याला माणूस पूर्णपणे शरण जातो. याचा थोडासा अनुभव मंडळी घ्यायचा असेल ना, तर मुद्दाम घेऊन बघा. काय करा, केदारला जा. गौरीकुंडापासून केदारला साधारण मला वाटतं 10-1 किलोमीटर चढावं लागतं चालत चालत. प्रत्येक क्षणाक्षणाला निसर्गाचं एवढं भयानक रूप दिसतो. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठा, जसं शिखर दिसतच नाही वरचं, असे डोंगर, काही नाही. आता केदारला पोचल्यावर सुद्धा केदारचे देऊळ आहे की नाही, त्याच्या आसपास दुकानं आहेत, माणसांची गडबड आहे. पण तिथून थोडं लांब जा, एक 2-4 फरलांग कुठेतरी लांब जा बघा, तिथेच वरती. तिथे काय होतं, वेगळंच दृश्य दिसायला लागतो. कारण काय, एक तर ते 13,000 फुटावर आहे, त्यामुळे तिथे अगदी गवतसुद्धा वाढत नाही. त्यामुळे तिथे झाडं झुडपं नाहीत, वारा नाही, काही नाही, माणसं नाहीत, काहीच नाही, घरं नाही, एकदम शांत. आणि नुसता अफाट पॅनोरामा दिसतो. ती उंच उंच शिखरं, त्याच्या डोक्यावर जणू काही पगडी असावी अशी बर्फाची शिखरं दिसतात. आजूबाजूला पसरलेली मध्ये मध्ये एखादी खोल दरी दिसते, काही दिसत नाही. हो, आणि हे सगळं निसर्गदृश्य पाहिलं ना, की या निसर्गापुढे आपण किती क्षुद्र व त्याची माणसाला कल्पना येते. हो, एक तर भीती पण वाटते आणि विश्वेश्वरापुढे आपण खरोखरच नतमस्तक होतो. हे अगदी सत्य आहे. अर्जुनाचं तसंच झालं आहे ना, काही शंकाच नाही. तो काय म्हणतो, हे देवांच्या देवा जगन्निवासा, तुमच्याकडे मोठ्या भरोशाने मी आश्रयाला येतो आणि आपणच आमचा भक्कम आधार आहात हे मला माहिती आहे. बाहेरच्या वाऱ्या वादळाचा जेव्हा त्रास होतो तेव्हा तुमचा आधार घ्यावा हे निश्चित आहे, यात काही शंकाच नाही. पण तुम्हीच आता समजा एखाद्या झाडाखालती आपण आश्रय घ्यावा, ते झाडच काळकाळ म्हणून तुमच्या अंगावर पडावं तसं होतं की नाही. किंवा समजा एखाद्या लहान मुलांनी घाबरून जाऊन आईला मिठी मारली, आईच त्याला दूर लोटायला लागली तर काय करायचं. हो, काय करायचं. हे देवाचे जगन्निवासा, आता मी असंच झालं आहे माझी स्थिती, की तुम्ही तुमच्याकडे आश्रयाला जावं तर तुम्हीच तर भयानक रूप दाखवत आहे. म्हणून आता काय करा, प्रसिद्ध, अहो माझ्यावर प्रसन्न व्हा. हो, यात काही शंका नाही, कृपा करा आणि तुमचं रूप आवरा ना. आता हे आवरा, आम्हाला या भीतीतून एकदम मुक्त करा. आणि अशी तो प्रार्थना ते विश्वनियंत्या त्या विष्णूनं तो करतो आहे. पण एक मंडळी लक्षात घ्या, या अध्यायामध्ये 19व्या श्लोकापासून जे वर्णन भगवंत करायला लागलेत ना, त्याचा उद्देश काय हो, की अर्जुनाच्या आणखी मनात जे एक होतं की याच्या युद्धाचा शेवट काय होईल, भविष्य काय होणार, भविष्य काळातलं आपलं यश मिळेल का आश्वासन हे किंवा नाही मिळेल, हे त्याला दाखवण्याचा उद्देश आहे. त्याला घाबरवण्याचा उद्देश नक्कीच नाही आहे. आणि मग आता पुढच्या म्हणून काही श्लोकामध्ये दुर्योधन, दुःशासन, कर्ण, द्रोण हे त्यांच्या कौरवाकडचे आणि पांडवांकडचे सुद्धा काही वीर भगवंताच्याच मुखात कसा प्रवेश करतायत ते भगवंत सांगणार आहेत. तो श्लोक अर्थातच आपण पुढे पाहूया. हरिओम.